श्याम थांब थांब. काय रे काय रे कुठं चालला? झालं हटकिलं. तुला 1000 वेळा सांगितलं कुठं कामाला नाही गेलं, विचारी जाऊ कुठं चाललो म्हणून. मला यायची तुझ्या सोबत. ए आमचं महत्वाचं काम आहे, तू येड्यानं करू नको. झालं आम्ही काय करायला नाही चालू. मग कुठं चालला सांग. आम्ही चाललो मस्त वाटत, येते का तुला? मसून वाटेल काय आला रे? अरे काय तू चला सांगतो नीट, आम्ही चाललो गावात बाजारात काम आहे जरशी. नाही मी येणार गप रे. नाही मला डेपुटी पुढे सारखा ना. अरे गप नाही जागा नाही, त्या गाडीवर 2 सीट बसतात त्याच्यावरती. एवढा गाडीवाला झाला काय? नवी गाडी घेतली लागला मला सांगायला. ए झाल्या उगा येड्यानं करू नको, तू उगा तंडीत बसू नको. गाडीवाला आम्हाला झाला महत्वाचं काम आहे. ही नवीच गाडी आहे माहिती. हा तुला ही गाडी मग जे ते काय मी गाडी बसलो नाही जे काय माय काय ते वास लागन काय गाडीला. ए, चल, कर चालू. पुढे मामा भेटला ना तर दंड करतोय. डबल सीट असतात फक्त गाडीवरती पाशिंग. चल कर चालू. करतो का आपला? मग अरे गाड्या पावत्या निघ ना. गप येड्यानं नको करू. तू तुला चालणार राव काय तुला नाही लागत बघतोय त्याच्या. माझ्या गोड्या मित्राला बघतोय. गप येड्यानं नको लाडता देव. ए, उतर खाली. खाली उतर. उतर खाली. कर सांग राव. मी येणार आहे. अरे जामे सांग राव याला. डेपुटी डेपुटी तुमची गाडी डेपुटी. एवढे गाडीवाले झाले काय? येईन एक तरी दिवस माझ्या दारात गाडी. हा आज बघत बसा. अरे काय झालं इकडे चालू काय तापला कमून तापला काहून तर आपलं म्हणजे तो डेपुटी बैठला का तुमचा श्याम्या मला गाडीवर बसून द्यायनात. का बरं? माझ्याकडे गाडी नाही म्हणून. तुला गाडी नाही बसून दिलं का ते? नाही आता बघितलं नाही का तुमचे डोळे काय कुठं झोपले नाही, होते नाही, काय? तू काय सोपा आहे काय? तू त्याच लायकीच आहे. बरं झालं नाही बसून दिलं. मला सांगतो तुमच्या नाकात सलत आहे ना मी. काय सलतो तू कसा वागतो रे? कसं वागलो तुम्हाला काय दगड आणले काय? बराबर आहे त्यांचं. काय बरोबर आहे? हा ती गाडी कोणाची? श्याम्याची. हा मग ते नाही बसू दिलं. बरं झालं तू तसंच आहे. तू काय सोपा आहे नाही तुम्ही बी त्यांनाच मिळलेले हा दिसतात त्याला मला. मिळोय. तू चांगलं वाग मग काय नाही तुला मी डबल सीट देईन. कोण? तुम्हाला आहे ना गाडी मला पाडितान बघा तुम्ही तशी. अरे लागन ना अंकुर कम घाल तू. कोणाची गाडी थांबती तू? कोणाची म्हणजे? माझी गाडी माझी. तुझी गाडी नवी आणली आपली सेकंड. कोणाची गाडी थांबतो दे नेऊन कोणाची? कोणाची म्हणजे मी घेतली डेपुटी म्या. तुम्हाला काय वाटलं ज्याला गाडी घेऊ शकत नाही काय? आणली की नाही? बरं झालं तुला गाडी पाहिजे होती. लोकांच्या गाड्या मागायच्या त्याला काय असं लोकांचे आज त्या दिवशी श्याम्याने तुम्ही माझा अपमान केला ना त्याच्यामुळे मी रिशीनी गाडी आणलेली रिशूनी. अरे अपमान करायला माझी गाडी कुठं होती? माझ्या गाडीवर तुला कवा बसून देत नाही मी. श्यामेची गाडी होती आम्हाला लवकर जायचं म्हणून तुला बसू नको म्हणलं होतं. काय तुम्ही मला बसून नाही दिलं उतरून दिलं खाली. येडा झाला काय रे? काही नको हे करीत जाऊ. सगळ्याचा नाद करीत जा पण डेपुटी ज्याल्याचा जर नाद केला ना आपण सगळं विकू शकतो गावासहित. हा माहितीये मला सगळं इकायलाच काढलाय तू. आता बघू दे कशी आहे गाडी. गाडीला हातच नाही लावायचा. अरे एक चक्कर मारू दे ना कशी आणली बघू दे ना. अजिबात नाही ते वास येतोय शेंटचा तुमचा वा साईडला. बरोबर जाय झालू शेटच्या नादी लागणं म्हणजे डोकं बधीर करून घेण्यासारखे. हवाय हो जालू. काय रे अण्णा हा? जाल्याची राणी आणली फटफटी जालूला. काय तुम्ही काय सांगत होते? मी बसून तुला गाडीवर तू चांगला वाग. हा मी म्हणलं आता तू काय बोय असं आहे. तू काय तुझी ताकद मला माहित नाही का? येड्यापणा माहित नाही का? तू किती कुकड आहे मला. तो गाडी आणली हो जालू आज. नाद नाही करत मान करत ताकद असली ना अण्णा. काय कांड केलं रे? काय कांड केलं म्हणजे? गाडी कुठून आणली? पैसे देऊन आणली. डाऊट येतो काय माव? नाही डाऊट येतो. नाही आणशील तू भरोसा नाही. तू काही कराय बसलाय भाऊ तू. मला टाइम नाही तुमच्या सोबत बसायला. अरे पेढे जालू पेढे दे पेढे. तू मलाच काय अख्या गावाला पेढे देत नसते मी. अरे ए प्रिया अरे अवघड. अरे माणसं बघ ना माती उरले सारे अंगोर. कमाल गेली बाई जाली धरणी तर. त्या दिवशी श्यामेने गाडीवर बसून नाही दिलं.
आम्ही चाललो होतो नगरला. मग त्याच्या खुन्नसूर घेऊन आलोय म्हणला. आता निस्ता गावात चक्रा आणतोय धुमाधूम. अंगावर गाडी घातली. कसं चालित राव ते पडायचं पुढे घ्यायला काय सांगून सांगायच्या लायकीचं बी नाही. बरं समजून सांगावं ना आपलेच डोके बधीर हातरा भेटे आपण जरा. एक बोलावं आणि त्यांनी एक बोलावं. मग मला म्हणते सेंट वास मारला आणि इकडं आला आणि तिकडं झालं आणि काही चाललं. हातरा गाव विकत घेईन म्हणला. आता गाडी विकत घेतल्याबरोबर म्हणला अख्खं गाव विकत घेईन. हो नाही सुधारायचा डेपुटी काही करा भाऊ. हा त्यांच्या नादी लागलेच बरं. अरे श्यामराव बरे उधारीला त्याला कोण होता रे? झाल्या होता ना तो. नाही रे झाल्या होता पण असाच गेलो तो. अंगावर गाडी घातली राव. घाबरलो ना. जाऊ दे चल मुंगे घेऊ ना. चाल रे अंगावर काय माया अंगावर गेली न तूच. अरे काही पाणी नीट गाडी चालव ना. ए तुला नाही चालित येत नाही. नीट चालता येत नाही म्हणजे मी नीटच चालतोय. हा तो नाही आणली कोणाची तरी गाडी लागला फिरायला. अयो कोणाची? ही ज्याल्याची तुला सांगितलं नाही गावानी? अरे अख्ख्या गावात दौंडी दिली आपण. तो गाडी घेतली मग कशी आपली धनु. तुझ्या गाडीला काय करतो? तुझी गाडी ना तुझ्या गाडी एकदम किरकोळ आहे आपल्या गाडी. किरकोळ माझ्या गाडी पुढे तू ही गाडी किरकोळ आहे भाऊ. पल्सर आहे पल्सर. काय घेऊन आला तू? माही जरी गाडी किरकोळ असली श्याम्या त्याचा पायलट लय परफेक्ट लागतो. अरे कशाचं काय आमच्या गाडी सारखी फायरिंग आणि स्पीड तुझ्या गाडीला येऊ शकत नाही. नाही मग तुला धुम्मचले करून दाखव का? धुम्मचले हा धुम्मचले करून दाखव का? काय असतो तो दाखव तुला धुम्मचले. नीट जा. ओय 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 नीट जा ए भाऊ. इथं गायबान अयो अरे देवा. अयो ए झाल्या ए. अरे काय अयो मोडा काय नाही कोपर काय झालं? डेपुटी अरे ते जालेने धक्का आणला मोटरसायकल हाणराव कोपर मोडा काय काय मुका मारे काय दुसरीकडे मुंगे यायला लागले. नाही पडू नाही पण द्यायला लई जोरात धक्का दिला. मुंगे यायला लागले राव डेपुटी. मुंगे येतात का? ना थोडं ते इथं दणका बसला ये ना कोपराला दणका बसला ना त्याच्यामुळे तुमचा हात बधीर झाला मुंगे येतात. मुका मारा काय नाही ते सुंदर झालाय. मोडतोड नाही भाऊ. मोडतोड नाही. अण्णा बेन पडलं आहे का? हे इकून जाऊन इकडून आलं. बाप रे काय करावं याला. दुसरं कोणी जर मध्ये आला असतं तर कसा राडा झाला असता. अजिबात तिकडे बघू नका. ते बोलते अजिबात बघू नका तिकडे. बोलू अजिबात बघू नका तिकडे. बघूच नका. त्याला जरा हे करू दे. होते इकडे बघा जस काय आपल्याला लक्षच नाही असं बघा. आलं 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 पाय खरकी तिकडं लय लागले मला. लागलं ना तुला लागलं ना कमून लागलं तुला लागलं कमून. हे लोकांचे जायबंदी करायला लागला. स्पीडनी गाडी चालवतो. तुला लाज आहे का? तुला बोलावं तरी कवर. अरे डोकेबंदी झाले ना आमचे. त्या अण्णाला जायबंदी केलं. त्या श्यामाच्या कांगोर गाडी घातली. मला हुडकावणी दिली. लय रग आली का तुझ्यात लय रग आली काय? नाही तुला रग आली असली ना चांगल्या ठिकाणी दाखव. चांगलं शेतात जाऊन काम कर. तो रगीचा उपयोग कर. हे लोकांना मारायला नको रगीचा उपयोग करू. नालाय का? आता कसं वाटलं स्वतः पडला तर? कसं वाटलं स्वतः पडला तर? आता कोणी आलं का तुला उठायला? नाही राव डेपुटी चुकलं माझं. मला माहित नव्हतं. नवालपरी यांनीच गाडी आणली. किती माणसांना लागले कालपासून. लोकांच्या रिशोर गाड्या आणतो. अरे रिशोर गाड्या आणतो तर तसं वागावा ना. दुसऱ्याच्या रिशोर गाड्या आणलं तर नीट चालवात. दुसऱ्याला जायबंद नाही करावत. आणि बादरा तू आहे ना तू रग चांगल्या काम ठिकाणी वापर. असे रोडवर नको वापरू. भले भले गेले त्या रोडच्या याच्या पायी. हे काय झालं माहिती का? तरुण पोरांना अण्णा कळणच आता सध्या की आपलं कुठं वापरावं ते डोकं. ते ह्या स्पीडच्या नादात आहे ना तुम्ही जीव गमावून बसताय. कित्येक एका लेकरावले बापन आई बाप अनाथ झालेत या गाड्यामुळं. कुटुंब उघडे पडले. राव डेपुटी माझं मला एवढं लागलं. मला किती त्रास झाला. मी दुसऱ्याला उडीला अण्णाला उडीले याला उडीला किती त्रास झाला असं आता समजायला लागलं. त्यासाठी सांगतो सळसळत रक्त आहे ना चांगल्या कामाला वापर. डेपुटी याला ने दवाखान्यात. ती गाडी नीट कर आणि यालाही दवाखान्यात ने बाबा. आता नीट वाग आता तरी. असा जर निर्जन सकाळी पडला असता डोकर बिक्योर आता कसं झालं असतं. आता आम्ही बघितलं जर कुणी त्याच्यामुळे उचलीत नाही तर कोणाला या तुमच्या आशयाच्यामुळे ना उचलीत नाही. तुम्ही ना याला उचलायलाच नव्हता पाहिजे करतो कोणी करू.
आकलीचा पत्त्या नाही काय नाही. जाऊ दे नी त्याला चल आता दवाखान्यात चल. नीट वाग रे इथून पुढं. ती गाडी कोणाला तरी नाही लावा योग्य आलं तर. हा त्याच्यात नाही कोणतरी. सोने कशी ग सोडून गेलीस मला. आता काय बघते मोबाईल मधून. लय आठवण येते तुझी. तू होती ना तर माझी काळजी घ्यायची. सोनी कोणाचे मुके घेतो? माझ्या बायकोची घेतोय. लाखाची थोडी घेतोय बघ. हा बायकोचे घेतो होय. घे मग. श्याम्या तुला काय सांगू. सोनी होती ना तेव्हा लय जापायची रे. लय आठवण येते मला. आता लय स्वप्न पडते तिचे. सकाळी जर स्वप्न पडलं ना वाट 4ला स्वप्न पडत. श्याम्या ती उशी ना अशी आवळू आवळू तरी तर पर फाटायला लागली रे ती. हा ना झोपच येत नसन तुला. तरच असतं झाल्या बायको येतावर तुला किंमत नव्हती. हा आणि आता फार फोटोचे मुके घेतो फार तू आणि उशा फाडी तू. नाही रे माय बायको चांगली होती. तिकडे गेली ना सासूरवाडीला. हाय बापूने खडूश आहेत. त्यांनीच काहीतरी तिचे कान भरले. झालं खरे बायका चांगल्या असतात रे. पण हे आपल्या सासा म्हणजे त्यांच्या आई असते ना त्यात संसार होऊन देत नाही. लय लवंगी मिरची असतात. मी काय म्हणतो काय? गायवाया करायची आणायचं तिला. मी मस्त गायवाया करतो. ती व्यायामात लगेच पडते फोन लावल्या. होय. ती ढोली सासू ती लगेच काडी लावी ती तिच्या. ती राहत होती रे चांगली व्यवस्थित तुझ्या संग. पण काय झालं काय नाही. तू एक तर दारू पिऊन काय हानमार करतो तिला. माय चुकी झाली. मी तिला हाणलं तेव्हा ती गेली राव. पण आता माय डोकं चालन तशी आम्ही मला पण बायको पाहिजे राव. आता दुसरी बायको कुठून आणायची तुला? ही आहे तीच बघ. दुसऱ्या बायकोच तसं काय म्हणू नको. माय प्रेमाची हीच आणि हिलाच आणणार आहे मी. सोनीलाच आणायचं. हा सोनीलाच आणणार आहे मी. मग तू जामायला कोण होतं त्यांना सांग ना जरा. तर झाली हातबीत पुसून माग मोकळे. ते कुठे येतात. मी डेपुटीला त्यांना म्हणलं चला ना डेपुटी माय बायको आणणार मला करमत नाही. ते म्हणते तू आधी सुधार. आता मी किती सुधरू बघ. कपडे कसे डाग तरी पडून देतोय का. किती सुधारलोय. खरे मी काय म्हणतो तसे ते येणार नाही. मग काहीतरी आयडिया करावं लागून तुला सांगतो. तू सांग राव आम्ही आयडिया जी म्हणशील ना ती करीन. तू ते शोले पिक्चर पाहिलाय का जयवीरूचा? हा पाहिलाय ना 3-4 वेळा पाहिलाय. त्याच्यात नाही का तू पाण्याच्या टाकीवर चढवतो हा. आणि वरून मग म्हणतो मी आता उडी मारेन वरून. मावशी मावशी मुझे उसके साथ शादी करनी है. मुझे शादी करवा उससे. असं आपलं तू काय म्हणायचं. आपलं काही लग्न झालेलंच आपल्याला फक्त काय म्हणायचं माझी सोनी मला पाहिजे डेपुटी. नाही ते मी आता वरून उडी मारणार आहे असं म्हणायचं. तशी डेअरिंग होत नसली तुम्ही पाण्याची टाकीवर थोडी लावायची. थोडी लावली का मग आपोआप डेअरिंग येते. एक पाय खाली सोडा का झालं डेपुटीचं नुसतं पाणीच होईन तुला सांगू तुम्ही. एक काम कर ना 100 रुपये दे. ते काय आला लावाय ते मेच द्यायचं का? सोनी तुला आणायची ना. मी दे मूस निधी माझ्या खात्यावर टिपून ठेव. बरं देतो भाऊ तुला 100 रुपये. पण बरं ऍक्टिंग करायची तुला सांगू तुम्ही. तू त्यांना घेऊन ये बरं का. टाइम होऊ नये तर मी येऊ माझ्या घाशातलं पाणी आटून घे. अरे मी आणतो तू फक्त चढ वर. लाग का आम्हाला सोनी आलीच पाहिजे. 100 दे. चल काय तू ना बाबा 100 घेतल्याशिवाय ऐकणार आहे का? चल ठीक आहे. चल ना बोरं खायला. चालच्या बोराने जसा जाम झालाय भाऊ. अजून जाम करायचा ना म्हणजे यो पण आवाज नाही जायच नाही. अरे ती आंबट बोरं होती आज गोड आहे. तिकडल्या वावरात तुला आहे ना दारू पिऊन आला काही झाल्या. जयपूर कुठे येत रे? कायला गुळ कुणवा तू समजून विचारतोय मी. आणि नीट सांग. मी नीट विचारतोय डेपूट कुठे? घरीच. ठीक आहे. आणि अवघ्यात मी आज संध्याकाळपर्यंत आहे ना त्याला कडे फोडायला लावणार. मला त्याने भाकरी थापायला लावल्या ना मी कडे फोडणार. त्याला कडे फोडायला लावणार. आणलं नाही त्याने मग वाटोळ केलेलं आहे. बघा तुम्ही काय वाटवळ केलं तो? अरे माय लग्न जमिलं. हा बायको तिकून करून आणली. आणि आणलं ना म्हाताऱ्यानी माय बायको सासरा आला बरं का. सासऱ्याला काय मानला माहितीये का? तुमची पोरगी घेऊन जा. यो ज्याला काही सुधारणार नाही म्हणून घेऊन गेला. म्हणून माय बायको पाठी नाही सासरा. अरे खरंच आहे ना मग. डेपुटीने एवढं चांगलं लग्न करून दिलं. सुपारी जमून दिली. तो जमत नव्हतं तरी डेपुटी त्यांचे पाया पडले. पोरग चांगले सुधरण. तू तर लग्न झालं शांत नाही बसला. गप्पे
नको सांगू मला त्या डेपुटीचं भूषण. डेपुटीने माझ्या संसार मोडलेला आहे. मी संध्याकाळपर्यंत त्यांना गुतीनारा किडा राईस खायला लावणार. सर भाऊ सांगतो आज मला तुम्हाला किडा राईस खायला लावतो. आम्हाला लावता काय? मीच लावणार त्यांना. डेपुटीला ते बोलला. हा तू फक्त बोल रे ते तरुण तिने काय केलं झाल्या देतो तू. अरे त्याला काय मारितो काय मारे तुम्ही बघ संध्याकाळपर्यंत येऊ घ्या. मी जावेची गाडी आणतो. मी आता आपली वरची टाकी नाही का जेवून देतो. गुतीणार मी बाय फक्त डेपुटी तर रे मन सांग तुला काय नाही करीत ते 10 रुपयाला काही बोलत आहे. पण काय बोलून दिलं राव ते. जाऊ दे चल बोर तुला सांगतो दी घ्या असे बोर आहे ना ते आहेत ना एवढे मोठे मोठे. चल तू तो तोंडला पण चालला का? कुत्रे मारायला निघले काय तुम्ही दोघं जण? बोर खायला. कुठे निघले? बोर खायला. पोरं खायला? बोर मोठे नाही म्हण ना. मग पोरं काय म्हणतो? तू त्याच्या नादी नको लागत जाऊ बरं का. तू आता घरी होय आणि ते गुरु सोड. हा जातो आथे. तुम्हाला घरी पण आणून देतो ना कॅरी बॅग मध्ये. बोर नाही खाता मी. चल तू त्यांना नादी लागू. झाल्या काय म्हणतात सांगू काय म्हणलं झाले? झाल्या सांग ना काय म्हणलं झाले? तू 10 पिऊन आला होता. हा मग सांग तू. ते बन तरीत होता ते म्हणे डेपुटीनं माझ्या संसाराचं वाटोळ केलं. त्यांच्यामुळं माय बाय तो माहेरला दिली. येत नाही म्हणे इकडं. हा मायामुळे वाटोळ केलं आणि मी काय केलं त्या बायकोला जायला? ते म्हणे म्हणलो काय जा म्हणून तिला. तुम्ही सांगितलं वाटतं 10 रुपये येतो तो असं काहीतरी अख्ख्या गावाला माहितीये 10 रुपये येतो ते. माझा काय संबंध आहे 10 रुपयाला? नवरा बायकोचे 10 रुपये भांडणं झाले त्यांचे. माझा काय संबंध आहे त्याला सांगायचा? बरं ते काय बी तो म्हणे जमायला अण्णा डेपुटीन ते सारे होते आणि माय बाय तो माहेरला घालायला पण अण्णा डेपुटीन ते पण होते. त्याला तो सांगता नाही आलं का असं कोणी कोणाचं जमीत? मी त्याला तेच म्हणलो अरे दादा जमवलं मान्य आहे पण तू नीट राहिला असता तर नसती दिली ती. तो म्हण नाही म्हणे मी आता ऐकणारच नाही म्हणे. मी आज डेपुटीला खडी फोडायला पाठवणार. हा तो मला खडी फोडायला पाठवतोय. जेलमध्ये म्हणत होता. काय संबंध माझा जेलमध्ये जायचा? अशी कोणी कोणाचे लग्न लावून जातं? जर जमीनदार जेलमध्ये गेले तर लोकांचे लग्नच नाही व्हायचे. आणि तू ऐकून घेतलं? नाही ऐकून घेतलं मी त्याला ऐकू. टाकीवर गेलाय आता काय माहिती. पंच टाकीवर आपल्या पाण्याच टाकी ग्रामपंचायत टाकीवर वर जातो म्हणे. काय करतो काय माहिती. आलं काय बन हे जाल्या. तू जाय घरी जा पळ. या बसले का डेपुटी? बसलो बस. काय जायले लोकांचे लग्न जमाव का नाही? हो काय पाणी पडा ना करतो. नाही ते अहो त्या जाल्याने काय आता तुम्हाला सांगायचं याचं लग्न जमत नव्हतं. याचा तो काकामध्ये पडतो आपण. काकाने आपल्याला नेलं याचं जमून दिलं आणि आता आपल्या मागं लागला. याची बायको काय आपण पाठवली का? म्हणे बाबा पिपळाचं बांधा जुळवावा म्हणून लोक उलट करतात राव इमानदारीने आणि माणुसकीने. हे काय सीन आहे आता? मला सांगा अण्णा असं जर जमणाऱ्याला मध्ये जर तुम्ही जर ताबे हे दरीत असले तर एका लग्नच जमायचे नाही पोरांचे. आता मला डिग्या भेटला होता. डिग्या म्हणला तुमच्यावरून अन्नावर खार खात होता. म्हणला त्यांनी जमून दिलं माई बायको त्यांनी लावली. ज्याला कुकडे राहू लयच बेकार राहू. त्यांनी काय लावून धरले माहितीये का की आपण ते सासऱ्याला म्हणलो त्या पोरीला जरा 4-5 दिवस नीट वागत नाही. ती गेली ती आलीच नाही परत तेच लावून धरलंय तिने. आपण घालवली म्हणून. आता ते टाकीकडे गेले म्हणजे दारू पिऊन. पाण्यात टाकू मग काय डोक्याला शिने राव यो. काय करायचं नाही ना. तेच डोक्याला पेडा पडेल. मी एक काम करा बघून ज्याला म्हणजे कायमचाच सीनच आहे भाऊ डोक्याला. काही तर बसला डोक्याला पेडाचे का नाही? वान मारे चालू झाल्या. आम्हाला बघून चालू आता खाली बसलेला होता. आम्हाला बघून चालला का वर? तू तुम्हाला दाखवतो ना मी काचका जाल्याचा. काय कचका दाखवतो? काय कचका दाखवतो? टाकी पैसे काय काचका असतो? मारायची ना उडी. तू काय समजित रे? अरे आम्ही काय चूक केली का? तू लगीन जमावलं तू आमच्या डेपुटी. तुला काय मरायचं का? आम्ही काय करू? अण्णा आपण तिघं मरू उडी टाकू. ताप केलाय डेपुटी. तापच नको याचा. मेला तर भूत होऊन लागल. आणि तू आहे ना नाला दरबारला आम्हाला हे करतो ना तुझ्या लग्नाला आम्हाला जबाबदार ठरतो. जमीन नाही का कोणाचं? आता काय करू माहितीये का? तू आहे लग्नाला तू मर आणि आम्ही उडी टाकू. तुमच्या बायका नांदत यात नांदत नाही. नादू द्या आमचे बी कर कपळ पांढरे कर त्यांचे. कपळ पांढरे पायामुळं तो जमिनीला ना आम्ही. अरे जरा लाज धर. असं जर जमिनीला जर तुम्ही हे करायला लागले ना तर लग्नच जमायचे नाही लोकांचे.
मध्यस्थी का करता माणूस दोघांचे नातेवाईक दोन्ही कुटुंब एकत्र यावा लवकर लग्न व्हा म्हणून मध्यस्थी करता ना. मला काय ना डेपुटी अण्णा म्हणले ना माझ्या सासऱ्याला ही पोरगी घेऊन जा, त्यांनी शब्द धरला ना राव. अरे तुला कळत कसं नाही काय पाण्या, तू नीट वागत नाही, आम्ही तरी काय करू राव. अण्णा कमून म्हणले होते तो ही बायको तू सारखे भांडणं करायचा म्हणून. आता लेकाला म्हणतो माणूस की सुनबाई तू जाय 4 दिवस, मग कसा गोठणूर येत नाही बघ. आता अण्णा आम्ही तुला सगळे आमचे भाव मानितो मी तुला, अण्णा तुला लेख मानित येत म्हणून म्हणले तो माया खातर की बाई तू 4-5 दिवस जाय मग येवटणूर येईन. अरे मग मी करू काय डेपुटी अण्णा, मी करू काय? अरे तू सुधर भाऊ, काही करू नको, सुधर. तुला सांग का झाल्या तुझी बायको जर आणायची आहे म्हणले ना निदान तू 2-3 महिने तुला लोकांना दिसलं पाहिजे तू दारू सोडली, तू आता पियत नाही, आता कामाला जातो. तू जर आदल्या दिवशी आम्हाला सांगतो बायको आणायची, दुसऱ्या दिवशी फुल प्यायला असतो, आम्ही तरी कशी तुझी बायको आणावा. मला आहे ना श्याम्याचे राडे मिटावता त्या श्याम्या लाल गाजरीने मला 100 रुपये दिले प्यायला. आणि तू लाल गाजर का म्हणला ढेरे, तो म्हणला झाले तुझी बायको येत नाही ना, तू एक काम कर तुम्हाला हे मनाने करायचं नाही म्हणून. दोघांनी आम्हाला दोघांना नाही भाऊ गावाला सळू पळू केलं रे दादा हो. टाकीव चेअर म्हणला मी डेपुटीला त्यांना सांगून बघा जर श्याम्या जर खरंच मित्र असता याचा एखादा मित्र म्हणन का तू वरून जाऊन उडी टाक म्हणून, कशाचे रे मित्र हे मरणाव टापला का काय. मग तुला सांग का श्याम्याचे काय डोक्यात हे, याला मारला ना बर का, याची जमीन वगैरे आता याला कोणी मागच नाहीची, याची जमीन हडक करायची मित्र आहे म्हणून बर का. आणि तुला काय माहितीये, तुला लक्षात आलं का, जर खरा मित्र जर असता तर म्हणला असता तुला वर उडी टाक म्हणून. नाही लक्षात नाही तुझ्या आलं, ह्यो डाव त्याचा आहे. काय मनाचे असतात मित्र लोक बर का. मित्र आहेत ना, मित्र सगळे नसतात, मग सगळे मित्र काय नसतात, काही जीवा भावाचे असतात, पण काही जे स्वार्थी असतात ना फक्त आपल्यापुरते, सगळं आपल्यालाच पाहिजे ते मित्र स्वार्थी असतात. श्याम्या मला वाटतोय स्वार्थीचे आता चालला श्याम्याकडे. हे असंच आहे, कोणी भन केलं ना डोक्यात की भनाकलंच. आता श्याम्याचं काय खरं नाही, श्याम्याला धडा शिकायला पाहिजे. अहो ते उडी काय याचा मारित आहे अण्णा, इथे येऊन बसलं होतं आपल्याला बघितलं वड जायला लागलं, पण ते आपल्या जीवाला घोर ना. आता ते आता श्याम्याला सोडित नसते ते, आता श्याम्याला बरोबर कान फटात लाविते. काय झालं तू? अरे मी काय नाही केलं, अरे येड आहे का काय? अरे चांगल्यासाठी बोललो, अरे येडा झाला का काय? ही कळ श्याम्याने लावली होती यार, येडा आहे श्याम्या. श्याम्या पिण्याच्या नादामध्ये जर उडी बिडी टाकली असती कुठल्या पर्याय जायचं. केवढ्यात पोडा सराव झाल्या ऐका नाही तर हातपाय बी मोडा बिडा, म्हणून मी त्याला बरोबर श्याम्याचं हे करून मित्र आले भाऊ ये दादा मानतो रे काय रे धरलं चल गप्पे. काय कम भाग लागला, काय झालं? मग वाटोळ करीत होता डेपुटी, या जाळ्याचं वाटोळ करण्याला गावात पाहिजे नाही झालं. माझ्या बायकोच मला जीव द्यायला लागत होता वरून. मी कुठं काय फळ फळ तुला भागाची बारी आली. मला सांग कमून रे चिंगून देतो त्याला आमच्या विरोधात. कुठे काय बोललो त्याला, मी त्याला म्हणलं तुझी बायको आणायला डेपुटीला आणायला घेऊन जाय म्हणलं मध्ये. तू नव्हता का जमायला? मग तू कुठं गेला? आमच्या दोघांचे नाव सांगतो. येड्याला तू काही बोट घाली वजन पडतो तोच जमवून दिली, तूच त्याच्या कानात जाऊन सांगितलं ही बायको चांगली आहे. चांगली होती सोनी, वाईट होती काय? हा मग हे कोण सांगतो तू त्याला? माई सोनी चांगलीच आहे, पण तुझं पुढे प्रपाच्या मोडायला चालला होता, मला मारायला लागला होता रे. माय बायको पुस लागलं इकडे उभा राहा, शांत उभा मारीन बरं का. हा समजून सांगतो पाया पडू, तू तरी जा ना तू घरी. तुझा श्यामा तुझा हा जा तुझा जा ना घरी. ए भाऊ इकडे तू बस. आता श्यामाला चांगली आदल घडी इथं बस 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 खाली बस खाली बस खाली बस शांत हो जरा. हे बघ तुला सांगतो, मित्राच्या ठिकाणी ठेवायचं, मित्राचं किती ऐकायचं, कोणाचं किती ऐकायचं, आपलं घर मोडणार नाही असं करायचं. मला सांग, जरी तुला श्यामेने सांगितलं तू वरून जाऊन उडी टाक, तुला जर तिने सांगितलं सकाळच्या पहिले जाऊन खाई पेटाला तर खाशील का? नाही खाणार ना डेपुटी, पेटायला नाही खाणार मी, मला काय घरी धान्य नाही का. मग आता हे कसं कळलं? मित्र तू उडी टाकायला सांगितलं तर उडी टाकाय, आपला जीव जाईन का नाही? लोकांनी किती सांगायचं आणि आपण किती आत्मसात करायचं हे आपल्या मनावर आहे. चांगल्या गोष्टी घ्यायच्या, वाईट गोष्टी सोडून द्यायच्या. आपल्याला माहिती आहे ना, वरून उडी टाकल्यानंतर आपण पडणार आहेत, मारणार आहेत, आपला हातपाय मोडणार आहे. कोण नाही मला मागवून आहे. कोण नाही. एक काम कर आता बरं का,
आता इथून पुढे ना कोणाचं ऐकायचं नाही काय नाही जरा थोडं निवांत झालं ना आपण जाऊ आणि तो सासऱ्याला सांगू चांगलं अरे यांचं काय करा चांगलं म्हणलं मग तू आला कशाला परत जा ना करतो अरे भो अरे दादा हो घ्यायचं नाही बरं का डेपुटी माय ना बायको येऊन नाही देणार येऊ मला मारून टाकीन जाऊस तो आम्ही हे करतो आम्ही बंदोबस्त करतो तू शांत हो भो झोप उद्या माय बायको आली पाहिजे आणतो हा आम्ही जातो करतो तू शांत राहा काही करू नको हा शांत राहा